ठाकरे बंधू मुंबई मनपा निवडणुकीसाठी एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं असतानाच काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार ताणाताण सुरू असल्याची माहिती समोर आली। याच जागांमुळे ठाकरे बंधूंची युती अद्याप जाहीर होऊ शकलेली नाही। उद्धव सेना आणि मनसेमधील जागा वाटपाच्या चर्चेत दादर माहीम आणि शिवडी या विधानसभा मतदारसंघातील प्रभागांवरून तिढा निर्माण झाला होता। काल रात्री उशिरा हा तिढा अखेर सुटला असल्याची माहिती समोर आली आहे। दादर मधील तिढा असलेल्या 2 प्रभागांपैकी एक प्रभाग दोन्ही पक्षांना मिळालाय, तर पेच निर्माण झालेल्या शिवडीतील 3 पैकी 2 जागा या उद्धव ठाकरेंना तर एक जागा राज ठाकरेंच्या मनसेला देण्यावरती एकमत झाल्याचं कळतंय। पण शिवडीतील फक्त एक प्रभाग मिळाल्यानं मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांनी थेट शिवतीर्थ गाठून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याचं सांगितलं जातंय। किमान 2 जागा आपल्या पक्षाला मिळायला हव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली। शिवडीतील नेमक्या कोणत्या जागांवरून पेच निर्माण झाला होता, तर वॉर्ड क्रमांक 203, 204 आणि 205 या 3 जागांसाठी दोन्ही सेनेकडून रस्सीखेच सुरू होती। तसं पाहायला गेलं तर 2017च्या निवडणुकीत या तिन्ही वॉर्डमध्ये उद्धव ठाकरेंचे नगरसेवक निवडून आले होते। पण दुसरीकडे या तिन्ही वॉर्डमध्ये मनसेची देखील चांगली ताकद आहे, कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव सेनेचे अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या लढतीत 204 आणि 205 या वॉर्डामधून मनसेला जास्त मतं मिळाली होती। विधानसभेची आकडेवारी पाहायची झाल्यास वॉर्ड क्रमांक 203 मध्ये उद्धव सेनेला 13,038 तर मनसेला 13,027 मतं, वॉर्ड क्रमांक 204 मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 11,245 तर मनसेला 13,307 मतं, तर 205 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये उद्धव सेनेला 12,868 तर मनसेला 13,592 मतं मिळाली होती। या विधानसभेत दोन्ही पक्षाकडून पक्षाचे जुने जाणते निष्ठावंत समजले जाणारे अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते। त्यामुळे ही मतं आपली हक्काची मतं असल्याचं दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे। याच आधारावर मनसेकडून तिढा असलेल्या या 3 पैकी 2 जागा मिळायला हव्यात असा दावा केला जात होता। मात्र या 3 पैकी एक जागा मनसेला आणि 2 जागा उद्धव सेनेला सोडल्याचं कळतंय। विधानसभेच्या निकालाचा दाखला जर वगळला आणि 2017 सालच्या मनपा निवडणुकीसाठीची आकडेवारी जर ग्राह्य धरली तर वरील तिन्ही वॉर्डपैकी एका वॉर्डमध्ये मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती होता। 2017च्या निकालानुसार 203 क्रमांकाच्या वॉर्डातून उद्धव सेनेच्या सिंधू मसूरकर विजयी ठरल्या होत्या, त्यांना 14,540 मतं मिळाली होती, तर विरोधी उमेदवार भाजपच्या तेजस्विनी आंबोले होत्या, त्यांना 9,622 मतं मिळाली होती। मनसेच्या पूनम दुर्गावले 3ऱ्या क्रमांकावर होत्या, त्यांना 2,061 मतं मिळाली होती। 204 क्रमांकाच्या वॉर्डात उद्धव सेनेचे अनिल कोकिळ विजयी झाले होते, त्यांना 13,410 मतं होती, तर भाजपचे अरुण दळवी यांना 7,300 मतं मिळाली होती। तर मनसेचे सचिन देसाई 3ऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 2,772 मतं मिळाली होती। 205 क्रमांकाच्या वॉर्डात उद्धव सेनेचे दत्ता पोंगडे विजयी ठरले होते, त्यांना 13,859 मतं पडली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर मनसेच्या विलास सावंत यांना 6,175 मतं मिळाली होती। त्यामुळे ठाकरेंच्या सेनेकडून या 3 पैकी 2 जागांवरती दावा केला गेला होता। अखेर बऱ्याच चर्चेनंतर 2 जागा उद्धव ठाकरेंच्या सेनेला आणि एक जागा मनसे लढवणार असल्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतला असल्याचं समजतंय। दादर माहीमच्या बाबतीत 192 आणि 194 वॉर्डबाबत तिढा होता। 2017च्या मनपा निवडणुकीत 192 क्रमांकाच्या वॉर्डमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रीती पाटणकर 10,525 मतांनी निवडून आल्या होत्या, तर मनसेच्या स्नेहल जाधव यांना दुसऱ्या क्रमांकाची 8,428 मतं होती। हा वॉर्ड अखेर पाटणकर यांना सोडण्यात आल्याचं म्हटलं जातंय। तर 194 क्रमांकाच्या वॉर्डमधून शिवसेनेचे समाधान सरवणकर जे आता शिंदेसोबत आहेत ते 8,623 मतांनी निवडून आले होते। महत्वाची बाब म्हणजे सध्याच्या घडीला या विधानसभेत जे ठाकरेंचे आमदार आहेत महेश सावंत यांनी 2017ची मनपा निवडणूक याच वॉर्डमधून अपक्ष म्हणून लढवली होती, त्यांचा अवघ्या 259 मतांनी पराभव झाला होता, त्यांना 8,364 मतं होती, तर मनसेचे संतोष दुरी 6,684 मतांसह 3ऱ्या क्रमांकावर होते। आता महेश सावंत हे उद्धव ठाकरेंकडे आहेत, त्यामुळे इथं उद्धव ठाकरेंची ताकद आहे, पण अखेर ही जागा मनसेला सोडली गेली असल्याचं कळतंय। त्यामुळे सध्या तरी दादर माहीम आणि शिवडीतील ठाकरे बंधूंच्या युतीचा तिढा सुटला असल्याचं म्हणता येईल, पण अजूनही विक्रोळी भांडूप भागातही दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्यानं तिथल्या जागांचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही। याच कारणावरून दोन्ही बंधूंच्या युतीचा मुहूर्त अद्याप निश्चित झालेला नाही। आता ही जागा वाटपाची ताणाताण पुढे किती ताणली जाते आणि कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटते, नाराजांना पक्ष कसा हाताळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।